दिल पे छा गया, जिस दिन का इंतजार किया था वो दिन भी आ गया. आज नक्कीच 26 जानेवारी सुद्धा आहे. कौन कहते हैं कि आजादी की शाम नहीं होने देंगे, वीरों के समाधि को बदनाम नहीं होने देंगे. जब तक तन में कर्म लहू की एक भी बूंद बाकी है, भारत माता का अचल नीलाम नहीं होने देंगे. सर्वांनी शांतता राखायची आहे. सर्वांनी शांतता राखायची. आता सामन्याला सुरुवात होत आहे. ग्रँड फिनालचा पहिला चेंडू टाकला जाईल. देखना होगा आज की शाम किसके नाम. 5 वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. चेंडू टाकायचा आहे, परंतु पहिला चेंडू कधी टाकला जाईल याची सुद्धा नोंद होईल. 5 वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. फास्ट सामना, स्पीडअप दाखवायचं आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला पाहणार आहोत संजय, नॉन स्ट्राईकला अनिकेत. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. ओहो, सुरेख कटवलाय पहिलाच सुरेख, परंतु काय आटापिटा करतायत श्री गणेश हा संघ. एक 12वा खेळाडू पाठवायचा आहे. श्री गणेश एक 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आणि कारण का प्राइजेस आहेत. आता ट्रॉफी नाही तर तुम्हाला भेटणार नाही, आणि ट्रॉफी जर तुम्हाला नाही भेटली तर मला दुःख होईल, कारण का मी तुमच्या संघाच्या साईडने. आणि जवळ मैदानाकडे पुन्हा एकदा सज्ज झालाय. धावसंघ जाईल 2 धावा फलकावर लगावल्या गेल. वाडा कोणाचा पण असू दे, राडाभोई कोणता संघ करतोय. हो, अपील पंचांकडे मोठी अपील. धावायचंय, धारण नक्कीच निघाला असता. लक्ष द्यायचंय शेवटपर्यंत. तुम्ही जर पोचलात ना, ग्रँड फिनाले मध्ये पोचलायत, एक एक धाव महत्वाची आहे. निवडणूक म्हटलं तर एका ओटाची, ऑलिम्पिक म्हटलं तर एका सेकंदाची किंमत काय असते, आणि अभ्यासामध्ये एका गुणाची. जे अभ्यास करतात त्यांनाच गुणाची किंमत माहिती आहे, नाहीतर कोणाचीच किंमत माहिती नाही. बरोबर ना. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, अपील, डॉट गेन, बिंदी गेन, हे प्रेशर आहे. धावा बनवायचे आहेत. ही चमचमाती ट्रॉफी बघूया कोण घेऊन जातोय. कोण घेऊन जाईल सायकल, कोण घेऊन जाईल बॅट, कोण घेऊन जाईल शूज, त्याची चर्चा मात्र पूर्ण वर्षभरामध्ये होणार आहे. स्वर्गीय मनोहर गणपत म्हात्रे स्मृती चषक 2025 एक मानाची स्पर्धा. हो, बाट आणि बाईच्या स्वरूपामध्ये. आणि 3 षटक मात्र 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, नाहीतर चौथ्या षटकामध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. प्रत्येक षटक 6 मिनिटाचा असेल, परंतु जी 2 मिनिटं आहेत ते मात्र बॅटरीसाठी देण्यात येतात. हो, काय स्ट्रोक खेळलाय. डन डन, खट 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 खट, चौवा. तापमान वाढतंय, गुलाबी थंडीमध्ये गरमी का एहसास. आपला साया सुद्धा आपल्याला उन्हामध्ये गेल्यानंतर समजतो. शेवटचा चेंडू आहे. धावसंघ जायले 7 धावा. हो, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय स्ट्रोक खेळलाय, बघूया जातोय सीआर धावेसाठी.
आणि धावसंख्या होताना आपण पाहतोय धावसंख्या झाले 11. 11 तारखेला ज्याचा वाढदिवस, 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11 महिन्यात ज्याला मुलगी झाली, 11 वर्षे 11 शतकामध्ये जो रोग देता है बंदूक की गोली उसका नाम है विराट कोहली. धावसंख्या झाले 11. चर्चा होईल इथे हृदयाची धडधड वाढते. थंडीमध्ये गर्मीचा एहसास, बांटने का समय नहीं लुटने का मौका. फील्डिंग में थोड़ी तब्दीली. नक्कीच मला मायकल होल्डिंगची आठवण झाली. 13 वर्ष क्रिकेट खेळले परंतु एकही सुवर्ण चेंडू टाकला नाही आणि आमच्या खेळाडूंचा व्हाईट आणि नो बॉल टाकल्याशिवाय ओव्हरच होत नाही. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आकाश. बल्ली आणि बल्लीचा बल्ला व्यवस्था गटामध्ये गेला आकाश आणि हा आमचा आकाश. आकाश भाऊ काय करतोय? AK-47. हो, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय आणि बॅट मात्र अजून गवसली नाही, सूर मात्र गवसला नाही संजय यांना. कारण संजयने मात्र किती चेंडू डॉट केले आतापर्यंत? 3 चेंडू डॉट केलेत. म्हणजे संजयने मात्र 5 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा बनवलेल्या आहेत. आणि ओमकारला जर 5 चेंडू भेटले असते तर किती 6 मारले असते. काय बॅटिंग केले ओमकारने. सिक्सर किंग ठरलाय. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. फाईन लाईनला ट्रॅव्हल होतो चेंडू. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 12 धावा. कारण का ओमकार परवा कॉमेंट्री घ्यायला अलिबागला गेलो होतो. वरती हार्दिक पांड्या आणि खाली शिल्पा शेट्टी सारखी कंबर, हे मला तिथे पाहायला भेटलं. लोक पांढरे केस काले करतात, हे चांगल्या केसाची वाट लावतात. म्हणजे सबोरचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग लावल्यासारखी ती अवस्था तिथे गेल्यानंतर बघायला भेटली. आणि जर्सी सुद्धा मी पाहिली. जर्सीवर सुद्धा वेगवेगळे नावं टाकले गेले होती. कोणी टाकलं का जर्सीवर नाव? जर्सीवर तर पद्धत झाली आहे, गर्लफ्रेंडचं सुद्धा नाव जर्सीवर असते. फक्त बाप्पाचं जे मधलं नाव आहे ते फक्त काढू नका, कारण का तो नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये आहे आणि तो सुद्धा नाव वापरता. आता मला डॉट चेंडू, बिंदी गेंद पाहतोय. डॉट चेंडू. कारण माता पिता भले अनपढ़ क्यों ना हो, लेकिन शिक्षा और संस्कार देने की जो क्षमता उनमें है वो दुनिया के किसी स्कूल में नहीं. बापाचे पाय, बापाचे हात पकडून चाला मित्रांनो. बापाचा हात पकडून कोणाचे पाय पकडायची वेळ येणार नाही. आणि आता मला धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 12 धावा. धावा बनवावे लागतील. ग्रँड फिनाले आहे, खोयाने धावा करावे लागतील. ओहो, पिचिंग द आउटसाइड. चांगली रीडिंग एज घेतलेली आहे. एक धाव पूर्ण. चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करावं लागेल, कारण जग सुद्धा गमतीवर टाळ्या वाजवतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करावं लागणार आहे. अहो, अटेम्प्ट केला. स्ट्रोक जातोय का? अहो, काय एफर्ट दिलेला आहे. ही आहे स्पर्धा. इथे धमाल आहे, इथे कमाल आहे, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत. बघा, मिसअंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये पाहिजे. धावत राहायचं मित्रांनो. हा 20 षटकाचा सामना नाही. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाले 14 धावा. शेवटपर्यंत धावत राहायचं प्रयत्न करा.
एका मुलाला, लहान मुलाला विचारलं घोड्यावर कधी पडलास का, तो म्हटलं घोड्यावर कधी पडलोच नाही. म्हटलं कसं, घोडा कधी चढलोच नाही. मग चढला नसेल तर पडायचाच प्रश्न येत नाही. तशी अवस्था करू नका. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहतो आपण. आकाश बल्ली AK-47. हो, एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. 3 चीजों को अब ज्यादा देर तक छुपा नहीं सकते. चंद्रमा, दूसरा सूरज और तीसरा टैलेंट. टैलेंट को अब ज्यादा देर तक छुपा नहीं सकते. धावसंख्या झाले 15 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 15. वापसी करने वालों को दुनिया सलाम करती है. वापसी करने वालों को दुनिया नमस्कार करती है और वापसी करने वालों को दुनिया पसंद करती है. धावसंख्या होताना पाहतोय 15. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे अक्षय. बघूया अक्षय आपल्या संघासाठी काय करतोय. दोन ओव्हरच्या समाप्त धावसंख्या 15. हो, लिडिंग एज नक्कीच आता पिट करतायत. धावा येत नाही, नाराजी असेल. ख्वाब भले टूटते रहे, हौसले फिर भी जिंदा हो. हौसला अपना इतना रखो कि मुश्किल भी शर्मिंदा हो. पुन्हा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय अक्षय. प्रेशर आहे, रिलीज करायचंय. 1-2 षटकार कमबॅक करू शकतात मॅच मध्ये. हो, आता मात्र स्ट्रोक अटेम्प्ट केलाय पण उंची जास्त, लांबी कमी. धावसंख्या झाले 16 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच सर्व शांत पब्लिक बसलाय. महिला वर्ग सुद्धा शांत बसलाय. त्यांना थंडी वाजायला लागली. डीजे ऑफ, फॅन बंद करा. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 16 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुण्यात सज्ज झालाय. हो, एज घेतले. हवेमध्ये चेंडू आहे. धावायचंय, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचंय. परंतु नक्कीच एक धाव. धावसंख्या होताना आपण पाहतोय 17 धावा. 17 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. मरू दे तो चॉकलेट डे आणि प्रपोज डे. आयुष्यात फक्त बॅटिंग दे, बॉलिंग दे. बॅटला पैसे दे, बॉलला पैसे दे. ते नाही दिले तर फिल्डिंगला तरी घे. 11 जणांमध्ये स्थान मिळवणे सुद्धा कठीण असते मित्रांनो. हो, रिवर्स. काय स्ट्रोक मारलाय. बैठक शॉट, घुटना देख और तमाशा देख. जबरदस्त आपण पाहिलं गब्बर सिंगचं. माझ्या स्टाईल मध्ये सुद्धा नक्कीच तुम्हाला ऐकवणार आहे. हो, काय स्ट्रोक मारलाय. काय अप्रतिम बॅटिंग. सर्वांना
आंखों में नींद बहुत है पर सोना नहीं है, यही समय कुछ करने का मेरे दोस्त, इसे खोना नहीं है. पुन्हा एकदा काय बॅटिंग केलंय, काय स्ट्रोक मारले, दोन्ही पण स्ट्रोक अफलातून आहेत. हो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. काय खेळाडू स्ट्राईकला यायचं आहे का? चांगली रन बिटवीन द विकेट. धावायचं, तुम्ही जर धावलात ना तर जो चेंडू गॅदर करू तो सुद्धा धडपडणार आहे. मजबुरी पण काय चीज आहे. लहानपणी शाळेत धिंगाणा खाणारे पोरं आता 8 ते तास धावसंख्या झाले 31 धावा फलकावर लगावले गेलेत. आता मात्र शेवटचं एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक आहे. धावसंख्या झाले 31. बॉलिंग ट्रॅक वर आहे विघ्नेश. अजून आमचा ओमकारची आम्हाला बॅटिंग बघायची आहे. ओमकारचा जीव सुद्धा तळमळत असेल की मी अजून मैदानामध्ये नाही उतरलोय. धावसंख्या झाले 31. अक्षयने मात्र 16 धावा बनवलेले खर्च केलेले आहेत. काय ते 2 स्ट्रोक पाहिले आपण. स्क्वेअर लेग असेल, थर्ड मॅनच्या दिशेने असेल, अप्रतिम. लेफ्ट हँड बॅटरने अनिकेत मात्रे. पुन्हा एकदा अण्णासाठी टाकला चेंडू. आता मात्र व्हाईट चेंडू. दुनिया जलती है तो जलने दो, जलाने वाले भी हम है और बुझाने वाले भी हम है. ते मात्र दाखवून देताना दोन्ही संघाचे खेळाडू चांगले एफर्ट भेटते, चांगली फाईट. कोणताही संघ जिंकू दे, विजय मात्र नक्कीच क्रिकेटचा होणार आहे. कारण का ना जितना जरूरी है ना हारना जरूरी है. जिंदगी एक खेल है, बस खेलना जरूरी है. पुन्हा एकदा स्ट्राइकिंग एंडला अण्णा. 24 घंटे चौकन्ना. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो काय स्ट्रोक मारलाय बघूया, परंतु स्ट्राइक वर. आणि आता मात्र ओमकार. छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. 5 चेंडू आहेत आणि आता मात्र आलेला ओमकार. तो व्यवसाय करतो ओमकार देसाई आणि हा आमचा ओमकार ठाकूर. कुठे बॉल मारतोय बघूया आणि किती लांब बॉल मारतोय याच्याकडे सुद्धा नक्की सर्वांचं लक्ष असेल. ओमकार बिबटे आहे तो. हो काय चेंडू टाकला ओमकारला. व्हाईट यॉर्कर नक्कीच आपण पाहतो. काय आत्मविश्वास आहे खेळाडू मध्ये. कारण का स्वामी विवेकानंदांना एकदा परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारण्यात आले होते. जाऊया मैदानाकडे. हो आता मात्र वाईट चेंडू. म्हणजे स्वामी विवेकानंदांना एकदा परीक्षेमध्ये 115 प्रश्न विचारण्यात आले होते आणि खाली लिहिलं होतं कोणतेही 100 सोडवा. स्वामी विवेकानंदांनी 115 प्रश्न सोडवले आणि खाली लिहिलं होतं कोणतेही 100 तपासा. याला म्हणतात आत्मविश्वास. 4 चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाले 33. डबल तिरी. धावसंख्या झाले 33 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हो काय स्ट्रोक मारला बघूया. जातो का आणि गेलाय. काय चर्चा केली ओमकारची. हा आहे ओमकार साई.
काय बॅटिंग केली, काय आम्ही चर्चा केली ओमकारची. ओमकार सुद्धा जीव तळमळत होता जेव्हा तो डकआउट मध्ये होता, तेव्हा त्याला वाटत होतं की मी सुद्धा जाऊन दे, कारण का पूर्ण वर्षभर परत वाट बघावी लागणार आहे, कारण का स्वर्गीय मनोहर गणपत म्हात्रे स्मृती चषकाची. त्यामुळे त्याचं कालीच धडधड करत होतं. संधी मिळाली, संधीचं आता मात्र सोनं करायचंय. ओहो, हाता मात्र मिस आणि स्ट्रोक. ओमकारला स्ट्राईकवर आणायचंय, ओमकारला स्ट्राईकवर आणायचंय का, परंतु काय घडतंय, काय भेटतो तू मै तू मै रन झालं असतं. तुम्हाला मास्टर माइंड गेम नक्कीच खेळावा लागेल, कारण का एक एक धाव मध्ये कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. 2 चेंडू बाकी आहेत, धावसंख्या झाले 40 आणि या खेळाडू सुद्धा छाप टाकलेली आहे. अनिकेत 2 नक्कीच 24 पाहिले, 2 षटकार पाहिले अनिकेतच्या बॅट मधून. स्ट्रायकिंग इन लेफ्ट हँड बॅटर अनिकेत, 2 षटकार मारायचे आहेत, पुन्हा समोरच्या संघाला बॅकफुटला पाठवायचंय. आणि खेळाडू बघा कुठे उभा राहिला. ओहो, नक्कीच आता मात्र 1 धाव. आणि शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असेल. मोठा स्ट्रोक मारावा लागणार आहे. शेवटचं षटक आहे पहिल्या इनिंग मधलं. ग्रँड फिनालची मॅच, दोन्ही संघ तुल्यबल. महाराष्ट्र का लेजिम, पंजाब का बांगडा, महाराष्ट्राची मिसल नक्कीच तुम्हाला पाहायला भेटते. आणि पंजाबची लस्सी. आता मात्र वाईट, हे प्रेशर आहे, कारण का जेव्हा ओमकार स्ट्राईकला येतो ना, तो प्रेशर येतं. त्या बॅटरला सुद्धा माहिती आहे बॉल डॉट तरी होईल, नाहीतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे तरी जाईल. टायमिंग सुद्धा आहे आणि त्याच्याकडे ताकद सुद्धा आहे. बिबटे आहे, कधी डलकारी फोडेल सांगू शकत नाही, परंतु या टुर्नामेंट मध्ये या बिबट्याने मात्र डलकारी फोडलेली आहे. हो, काय स्ट्रोक मारलाय, जातोय काय बघा, खेळाडू कुठे आला. आणि हॅलो, धावसंख्या झाले 46 आणि 47 धावा बनवायचे आहेत. नक्कीच अजून एक चेंडू जर ओमकारला भेटला असता तर, परंतु जर तर किंतु परंतुला चान्स नाही. परंतु या खेळून चांगली छाप टाकलेली आहे स्पर्धेमध्ये. नवीन बॉल द्यायचा पंचाने सुद्धा भरपूर चांगली, पंचासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे, सर्वांनी टाळ्या वाजवा. बघा काय कामगिरी केलंय, एकही चुकीचा डिसिजन पूर्ण 2 दिवसांमध्ये झालेला नाही. काय एफर्ट दिलेला आहे. मी सुद्धा त्यांचा नंबर घेणार आहे, तुम्ही सुद्धा त्यांचा नंबर घ्या. कुठे टुर्नामेंट असेल तर या पंचांना नक्कीच बोलवा. खरोखर चांगली एफर्ट त्यांच्याकडून पाहायला भेटलं. मी सुद्धा नक्कीच त्यांना आमंत्रित करीन, आम्हाला सुद्धा कॉल असतात. अनिल उपाध्याय आणि निलेश श्रीमंतकर मी बघत होतो, लक्ष आहे की निलेश सरांचं. चांगली पंचगिरी केलेली आहे. आणि कॅमेरा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्याकडे सर्वांकडे फिरवायचा आहे.
जेवढे प्रेक्षक वर्ग मायबाप वर्ग इथे आलेला आहे सर्वांकडे कॅमेरा फिरवायचा आहे. आमचे कॅमेरामॅन सुद्धा अजूनपर्यंत चेहरा सुद्धा बघितला नाही. आमचा मॉनिटर ऑपरेटर चेहरा बघितला पण कॅमेरामॅन दिसलाच नाही मित्रांनो. म्हणजे बघा किती एफर्ट देतात या टुर्नामेंटसाठी. सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा कॅमेरामॅन साठी. बघ तो पडद्याआडचा हिरो आहे. हात उभं केलेला आहे. झाशीचे राणी आमचे आलेले आहेत. फक्त आता मात्र तिथे तलवार हातात असायची, आता मात्र लाटणी हातात असते. हा फरक आहे कारण का दुनिया डिजिटल आहे. नो हालिंग नो डुलिंग, जागच्या जागीच पॉंग पॉंग. आणि जगातील एक अंतिम सत्य, बायको गरिबीमध्ये संसार करू शकते, बायको कोणत्याही परिस्थितीमध्ये संसार करू शकते, पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करू शकत नाही. मॅचला सुरुवात करायची. मॅचला सुरुवात करायची. जेवताना जर नवऱ्याने लोणचं मागितलं सर तर बायकोने समजून जावं की भाजीत काही दम नाही. परंतु भाजीत काय दम नाही याचं तिने वाईट वाटून घेऊ नये. कारण का भाजीत काय दम नाही एवढं म्हणण्या एवढं दम आपल्या नवऱ्यामध्ये नाही. इथं तिने अभिमान मालागला पाहिजे. सामन्याला सुरुवात करायची. हो सुरुवात करायची. पंच सुरुवात केलेला आहे. बॉल टाकला गेलेला आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झाली पाहिजे. असं करा प्रयत्न, असा प्रयत्न करा कारण का तुमचा संघ यजमान संघ आहे. स्टार्ट. दर्शन सर सुद्धा खेळत आहेत. बघा दर्शनामध्ये दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्यांच्या बाजूने वीट दिली तर विटेल सुद्धा उभं राहतील. खल्ली आहे. हो पहिलाच चॉप केला. बैठक शॉट, घुटना टेक और तमाशा देख. टोक मारलाय. सासू मेली खोकून, जावं आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. काय बॅटिंग करतो आपल्या संघासाठी ऋतिक. हो पुन्हा एकदा स्टोर अटेम्प्ट केलाय. काय बॅटिंग करतो ऋतिक.
काय बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. आल्या आल्यास 2 षटकार. अफलातून असे बॅटिंग बॅटरच्या माध्यमातून. ऋतिकची बॅटिंग आवडल्याचं टाळ्या वाजवा. ऋतिकची कोण आहेत का ऋतिकचे फॅन? आमचे सुद्धा भरपूर फॅन आहेत हो. कारण का कल जो लड़कियां मुझे गरीब समझ के छोड़ के गई थी आज उनके बच्चे मेरे फॅन आहे. आमचे सुद्धा भरपूर फॅन आहेत. तुमचे आहेत का कोण फॅन? खुद को ऐसे बनाओ कि लोग आपकी सेल्फी ले. आणि ती सेल्फी महत्वाची आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. हो फक्त दिशा दिली, फक्त पुश केलंय. दर्शन काय करतोय? दर्शनने आता मात्र दर्शन दिलेलं आहे. दर्शन दे रे भगवंता. आणि धावसंघ झाले 13 धावा फलकावर लगावले गेलेत. स्ट्राइकिंग याला पाहतो बॅटर. बहुत देर से नॉन स्ट्राइक रहने वाला आकाश बल्ली. बघूया बल्लीचा बल्ला काय बोलतोय. हो फक्त फ्लिप केलंय, फक्त फ्लिप. हो काय चेंडू अडवलाय, काय चेंडू अडवलाय मित्रांनो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आवाज आला पाहिजे टाळ्यांचा. मला लाटण्यांचा आवाज येतोय. हा टाळ्यांचा आता आवाज आला. कोणताही संघ जिंकू दे मित्रांनो, तुम्ही सर्वांना सपोर्ट करा. टूटने लगे हौसला तो ये याद रखना, बिना मेहनत पर सर पर ताज नहीं होते और अंधेरे में ढूंढ लेते जुगनू पर जुगनू किसी के मोहताज नहीं होते. हो काय घडलंय, काय बिघडलंय. डॉ चेंडू आहे का? परंतु बघा एक एक धावा मध्ये कन्वर्ट करतायत. आणि आता मात्र व्हाईट +1 1+1 ये बड़ी नाइंसाफी है. पंचाचा निर्णय सन्मान करायचा आहे. आणि बघा पंच किती मोठ्या मनाचे आहेत. आणि किती रन पंचाने सांगायचं, किती रन या चेंडूवर? 1 रन. बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन. जो झुकते उनमें जान होती है, अकडनं तो मुर्दों की पहचान होती है. आकडायचं नाही. सामना फास्ट खेळवायचा आहे. आणि जगाच्या लोकसंख्येमध्ये मराठी लोक कमी काय आहेत? कारण वाघाची संख्या वाढली तर बाकीचे जीव धोक्यात येतील, म्हणून जगाच्या लोकसंख्येमध्ये मराठी लोक कमी आहेत. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय अनिकेत. पहिला चेंडू चांगला चेंडू कटवला होता. बघ फक्त दिशा दिली. हा सुद्धा खेळ आहे. फक्त धावायचं, स्ट्रोक नाही खेळायचं. बघा किती धावा मिळाल्या. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव ना आऊ दे का ना ताऊ दे का. रामकृष्ण जगन्नाथम मोये मोये. नो हलिंग नो डोलिंग. जागच्या जागी पॉंग पॉंग. धावसंख्या झाले 18 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हो फक्त पुश केलंय. रनआउटची संधी आहे का? काय घडलंय, काय बिघडलंय? एफर्ट बघा. किस्मत सुद्धा बहादुरों का साथ देती है. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. मॅच आवडले असेल टाळ्या वाजवायचे. खरोखर चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. मेहनत करावी लागणार मित्रांनो. मला सुद्धा इथे कमेंट आल्यानंतर भरपूर जणांनी विचारलं कहाँ से आए हो. मैंने कहा बहुत दूर से. जगह का नाम क्या है? जगह का नाम है मेहनत.
मेहनत करून आपण एक मोठी उंची गाठतो. तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल. तुम्ही सुद्धा मोठी उंची गाठणार आहात, कारण काय मानाची एक ट्रॉफी तुम्हाला भेटणार आहे. हो, फक्त पुश केलंय. फुलटॉस चेंडू होता. 2-2 धावेमध्ये कन्वर्ट करतायत. बघितलात काय रणनीती आहे. आणि शीतला देवी हा संघ बघितलात का, 2 धावा होत्या पण काढत नव्हत्या. आता मात्र हे एकच धाव 2 धावेमध्ये कन्वर्ट करतायत. मी वारंवार कॉमेंट्रीच्या माध्यमातून सांगतो, धावा भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. आमच्या महिलांचा इज्जत का सवाल आहे. ते सुद्धा तुम्हाला एवढा सपोर्ट करतायत. कारण का आज की शाम देखना होगा किसके नाम, सायकलीवरनं कोण जाईल याची सुद्धा चर्चा होणार आहे. धावसंख्या झाले 21. आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकला तर नेतृत्व कराल, हारला तर मार्गदर्शन कराल. आता मात्र वाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. लाइन से भटके ना गुरु तो मिलेंगे फटके. लाइन से भटके तो मिलेंगे फटके. धावसंख्या झाले 22 धावा. डबल दुर्री. नक्कीच आपण पाहतोय हो, हवेमध्ये चेंडू आहे. हवेमध्ये चेंडू होता. संधी होती, संधी गमावलेली आहे. धावसंख्या झाले 23 धावा फलकावर लगावल्या गेलेत. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा, कोण ओरडला. आमचे डीजे पुढे ओरडले, ते पण शांत बसले. 6 नाही येत, 6 नाही येत. आणि आता मात्र डीजे मिळेल संधी. नक्कीच झूठ बिकता है, सच बिकता है, बिकती है पूरी कहानी. झूठ बिकता है, सच बिकता है, बिकती है पूरी कहानी. तीनों लोकों में फैला है, फिर भी बॉटल में बिकता है पानी. हो, अटेम्प्ट केलाय, जातोय डीप मध्ये, जातोय. फास्ट थ्रो करायचा आहे. कधी कन्वर्ट करतील सांगू शकत नाही. धावसंख्या झाले 24 धावा. लौटेंगे फिर वही पुराने अंदाज के साथ. किताबों में धूल लगने से कहानी खत्म नहीं होती. धावसंख्या झाले 24 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 24. स्पीडअप करायचा आहे, फास्ट थोडा सामना खेळवायचा आहे. आता मध्ये 12 चेंडू आणि 23 धावा. सामना ऑन आहे मित्रांनो, सामना ऑन आहे. उजेड सुद्धा आहे. मी गॉगल लावला होता. सूर्यनारायण दिवसभरचे कामगिरी विश्रांतीकडे गेलाय आणि अंधाराचं मात्र आता साम्राज्य आलेलं आहे. नक्कीच संध्याकाळी जल्लोष असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. जरूरी नहीं सब लोग आपको समझ पाए. तराजू वजन बताता है, क्वालिटी नहीं. तुमची जी क्वालिटी आहे. ओहो, आता मात्र बिंदी गेंद. काय चेंडू टाकला, जेवून गेला गाव. काय अवस्था झाली रे, जेवून गेला गाव, आता मी विकतो वडापाव. अशा अवस्था डॉट बॉलची. धावसंख्या झाले हो. रिव्हर्स शॉट, पंचांकडे अपील. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय.
देश को सिर्फ कुंवारी बदल सकते, शादीशुदा तो पत्नी के होते, देश क्या टीव्हीचा चॅनल सुद्धा बदलू शकत नाही, बरोबर की नाही? हो चांगला कटावलाय, मिड ऑफला जातो चेंडू, तेवढा चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. आदरणीय सन्माननीय भाजपचे कार्यकर्ते प्रमोद वैती सर यांचं इथे आगमन झाले, तसेच आदरणीय सन्माननीय विश्वनाथ सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेले. सर तुम्ही आलात ग्रँड फिनालच्या टायमिंग मध्येच तुम्ही आलात आणि यजमान संघच फायनल मध्ये गेलेला आहे. चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला. ओहो काय स्ट्रोक केला, अटेम्प्ट केलेला आहे आणि प्रमोद सरांचं स्वागत बघू किती धावेने करतात. प्रमोद सरांचं स्वागत मात्र केलं 1 धावेने. धावसंख्या झालेली 26 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरून पाहतोय भावेश. ओहो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, जातोय जातोय 6 धाव्यासाठी. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला. लड़का हो ना लड़का, हैंडसम होना चाहिए, स्मार्ट तो फोन भी होता है. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातो डीप मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाले 33 धावा. 33 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावा. सामना आवडला. सर्वांनी टाळ्या वाजवायचे, प्रेक्षक वर्ग मायबाप वर्ग सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. सर्वांनी उभं राहायचंय, सामन्याचा आनंद घ्यायचाय. आणि ज्याला ब्लड प्रेशरचा आजार असेल, ज्याला हार्टचा ज्याने ऑपरेशन केलं असेल, त्याने हा सामना नाही पाहिला तरी चालेल, कारण 6 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. आणि बाउंड्री लाईनच्या थोडं बाहेर राहायचंय. बाउंड्री श्री गणेश थोडं बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचंय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणीच जायचं नाही, पेनल्टी बसली जाईल. 6 चेंडू आणि 14 धावाचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. ओहो चांगला स्ट्रोक, फास्ट धावायचंय. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावाचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. कायम लक्षात ठेवा, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे राहाल तर गर्दीत सुद्धा उठून दिसाल. जसे आमचे श्री गणेश थोडं मागे राहायचं, थोडं मागे व्हायचंय. श्री गणेश थोडं मागे, अजून मागे व्हायचं थोडस. सहकार्य करा जसं आतापर्यंत सहकार्य करत आलात. ओहो दांडी 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 गोल. शैलेश ठाकूर यांच्याकडून जर पार्थने मॅच जिंकवली तर 200 रुपयाचा कॅश आलेला आहे. आयुष्य म्हणजे अवघड परीक्षा असते पार्थ, त्याच्यामध्ये कॉफी करता येत नाही, कारण प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतात. बरोबर ना प्रमोद सर? प्रमोद सरांची सुद्धा प्रश्नपत्रिका वेगळी आहे, आमची प्रश्नपत्रिका वेगळी. कॉफी मात्र आपल्याला करता येत नाही. ओहो 4 चेंडू आणि 13 धावा. ओहो डॉट चेंडू, 3 चेंडू 13 धावा. वाडा कोणाचा बस? राणा बघू कोणता संघ करतोय.
कोणता संघ राडा करणार आहे? नाव काय संघाचं? सगळे फुसकराज आहेत. बघूया कोणता संघ राडा करणार आहे. पार्थने मॅच जिंकवली तर मनोहर म्हात्रे यांची बहीण राखी वाईफ सॉरी वाईफ 500 रुपये कॅश मिळालेलं आहे. मनोहर म्हात्रे यांची पत्नी आहे, त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश मिळालेलं आहे. जबरदस्त पार्थी जर मॅच जिंकवली तर शीतला देवी सिक्सर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज है. गांव के सारे कुत्ते जब एक साथ भौंकने लगे तो समझ लीजिए सड़क से ऐसा कोई गुजर रहा है जो सब मिलकर भी उसका कुछ बिगाड़ नहीं सकते. तो आहे पार्थ. पार्थ साठी टाळ्या वाजवायच्या आहेत. काय पॉइंट टाकले पार्थ यांनी. सामना एकाएकी झुंड दिली होती, परंतु अजून लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड बॅटर आहे. या खेळाडून सुद्धा चांगली छाप टाकलेली आहे. हो काय घडलंय काय बिघडलं. अजून सामना ऑन आहे. कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. आणि 4 धाव्यासाठी अजून सामना ऑन आहे. एक चेंडू आणि 9 धावा. अजून सामना ऑन आहे. एक चेंडू 9 धावा. हा खल्ली बल्ली मोये मोये नो हालिंग नो डोली एकही बॉल त्याच्याकडे आला नाही पूर्ण स्पर्धेमध्ये. दर्शन हो अजून सामना ऑन आहे. मी म्हटलं होतं, मी आधीच सांगितलं सामना ऑन आहे. क्रिकेट आहे, कधी रंग बदल सांगू शकत नाही. आता मात्र एक चेंडू आणि 8 धावा. एक चेंडू 8 धावा. रन कर रे भावा मग तुझीच हवा. पार्थ आहे. पार्थ भरपूर पैसे लागलेले आहेत तुला. एक चेंडू, परंतु नक्कीच श्री गणेश या संघाने सुद्धा अजून सामना सोडलेला नाही. टक्कर देत आहे, जखमी झालेत, परंतु रणांगण मात्र सोडलेलं नाही. बॉल फक्त पार्थला सोडायचा आहे. हो आता मात्र 2 धावेने फक्त हरलेले संघ. जबरदस्त फाईट. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटत उद्या नव्याने. महिला वर्गाने सुद्धा जायचं आतमध्ये. महिला वर्ग जावा धावा.